अरे ऐकता का गुरुजी, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती. हो बोला, काय बोलायचंय? पहा, इतकी वर्षे तुमच्यासोबत राहून मी पूजापाठ, मंत्रोच्चार, यज्ञ हवन सगळं शिकून घेतलं आहे. तुमचे बहुतेक कामं तर मीच करतो. सारी जबाबदारी माझीच असते आणि एवढा सर्व करून पण सर्व माझीच मजाक उडवत असतात. हो हो, ते मी समजलो. पण तू आहेस तरी नाईचाच मुलगा ना? मी काय करतो, मी एखाद्या दूरच्या गावात जाईन, तिथे पूजा अर्चना करीन, मान सन्मान मिळेल. काय म्हणालास? नाईचा मुलगा पंडित? सगळे माझा मजाक उडवतात. मी त्या पंडितजींपेक्षा काय कमी आहे? सगळं तर मला येतं. मंत्रोच्चार सुद्धा येतात मला. पूजा अर्चना पण मी खूप चांगली करतो. तरीही सगळे मला नाईचा मुलगा असंच म्हणतात. हे लोक मला खूप छळतात, त्रास देतात. मी दुसऱ्या गावात जाऊन माझ्या बुद्धीने पैसा कमवणार आणि या लोकांना दाखवणार आहे. आणि जर पैसा कमावला नाही तर नाव बदलून टाकीन. बरेच दूर चालत आलोय, आता थोडा आराम करतो. घरात कोणी आहे का? थोडं पाणी मिळेल का पिण्यासाठी? हो आलो. कोण आहे? नमस्कार, मी विवेक जोशी. मी पंडित आहे, पूजापाठ करतो, दूरवरून येतोय. थोडा आराम करायला जागा मिळेल का? हो, कृपा करून माझ्या घरी या. मी ब्राह्मण नाहीये, पण माझ्या घरात ब्राह्मणाचे पाय पडले तर माझं घर पवित्र होईल. या ना, माझ्या घरी या. मी खाण्यापिण्याची सोय करतो. ठीक आहे, ठीक आहे. तसं पाहिलं तर मी सगळं खातो, मला काही अडचण नाही खाण्यात. एक गोष्ट लक्षात ठेवा, शहाणपण बोलण्यात नसतं, वागण्यात असतं. आणि माझं वागणं बघा, म्हणजे सगळं कळेल. प्रणाम पंडितजी. काय झालं? बोला बोला बोला. मी तुमच्याकडून थोडी सल्ला घ्यायला आलो आहे पंडितजी. काय झालं? बोला. काल रात्री झोपेत माझं पाय महालक्ष्मीच्या मंदिरासमोर वळलं आणि मी घाबरून उठलो. तेव्हा महालक्ष्मी मातांचा कळस माझ्या पाय लागल्याने पडला आणि माझ्या बायकोने सांगितलं की हे खूप मोठं पाप झालं आहे. हा तर एकदम बावळटच आहे. हो हो, अगदीच मोठं पाप झालंय तुझ्याकडून. ज्याला म्हणतात ना महापाप, हातातल्या लक्ष्मीला पाय दाखवला म्हणायचं. हे आता यज्ञ करावाच लागेल. महालक्ष्मीचा महायज्ञ करावा लागेल. तांदूळ, डाळ, बटाटे, फळं हे सगळं आणि त्याबरोबर थोडे पैसे देऊन महालक्ष्मीला भोग चढवावा लागेल. मी स्वतः महालक्ष्मीकडे तुझ्यासाठी माफी मागतो. हो पंडितजी, ठीक आहे पंडितजी, मी सगळं देतो. भोग पण देतो, पैसे पण देतो. आता मला वाचवा फक्त. बोला सरपंच, आज सकाळ सकाळी घरी कस काय येणं केलं? बोला, काय म्हणता? पंडितजी, माझी एक मुलगी आहे. तिचं लग्न काही होत नाहीये. तुम्ही काही उपाय सांगा. अरे, ही तर खूप सोपी गोष्ट आहे. मी तुम्हाला एक मंत्र देतो. त्या मंत्रामुळे तुमच्या मुलीचं लग्न नक्की होईल. हा मंत्र रोज रात्री झोपण्यापूर्वी वाचायचा आहे. तुमच्या मुलीचं लग्न नक्की होईल. धन्यवाद पंडितजी. किती द्यायचे होईल? अरे काहीच नाही, फक्त माझी सेवा कर. हे लोक तर खूपच मूर्ख आहेत. मला तर फक्त पैसे हवेत. अरे, कोण आहे तिकडे? बाहेर ये. तू कोण आहेस? काय हवंय? पंडितजी, मी एक गुप्तहेर आहे. मला कळलं आहे की तुम्ही एक बहुरूपी आहात. तुम्ही पंडित नाही आहेत. नाही नाही, तू चुकीचा आहेस. मी एक पंडित आहे. तू एक फसवणूक करणार आहेस. तुझ्या गुन्ह्याची शिक्षा तुला मिळणारच. नाही नाही, मी खरं बोलतोय. माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुला एक संधी देतो. जर तू स्वतःहून सत्य सांगशील तर मी तुला सोडून देईन. आता सगळं उघड झालंय. सत्य लपवण्यात अर्थ नाही. ठीक आहे, मी सत्य सांगतो, पण एक अट आहे. संपूर्ण गावासमोरच तुला सत्य बोलावं लागेल. ठीक आहे, मी सगळ्यांसमोर सत्य सांगतो. मी कबूल करतो. मी न्हाव्याचा मुलगा आहे. मी पंडित असल्याचं खोटं रूप घेतलं आणि लोकांना फसवलं. तू लोकांना फसवलास? तुला लाज वाटत नाही का? मला माफ करा. माझ्याकडून फार मोठी चूक झाली. मी चुकीचा मार्ग निवडला. तुला शिक्षा मिळणारच. पण आधी तू लोकांकडून घेतलेले सगळे पैसे परत करशील. हो, मी प्रत्येकाचा पैसा परत करीन आणि सगळ्यांची माफी मागेन. मी वचन देतो, पुढे असं कधीच करणार नाही.
मी माझं काम बदलेन आणि प्रामाणिकपणे आयुष्य जगेन. ठीक आहे, आता तू जाऊ शकतोस, पण लक्षात ठेव, जर पुन्हा असं केलंस तर यावेळी तुला शिक्षा नक्कीच होईल. धन्यवाद. मी हे कायम लक्षात ठेवीन.